नमस्कार, मी उत्तरा कुलकर्णी. सध्या सगळीकडे तुम्ही ऐकलंच असेल किंवा वाचलं असेल, बघितलं असेल की लोक कसे इंटरनेट फ्रॉडला किंवा ईमेल फ्रॉडला बळी पडतात आणि इतका अवेअरनेस असूनही आय डोंट नो कसं काय आपण फसवलो जातोय. तर गेले 2 दिवसात म्हणजे काल परवामध्ये आणि आज आम्ही एका भयंकर असा अनुभव मला आला. सुदैवानी म्हणा की आम्ही त्याला बळी पडलो नाही. मात्र झालं असं की एका बाईचा मला फोन आला. एक लेडी होती XYZ कोणी आणि तिने आम्यालाही फोन केला, पण आम्या मीटिंगमध्ये असल्यामुळे त्याने उचलला नाही. तर तिने मला फोन केला आणि आम्याच्या अगदी चांगल्या मित्राचं नाव घेतलं आणि त्याच्या बायकोचं, म्हणजे दोघंही आम्याचे चांगले मित्रमैत्रिणी आहेत. तर की यांनी तुमचा नंबर रेफरन्स म्हणून दिलाय, तर त्यांचा फोन लागत नाहीये, तुम्ही त्यांचा फोन कनेक्ट करून द्या आम्हाला म्हणून. म्हणजे तुम्ही तुमचा कॉल होल्डवर ठेवा, आमचा कॉल चालूच राहील आणि तुम्ही त्यांना कनेक्ट करा. बरं, मी नाही म्हटलं, मी याला नकार दिला स्पष्ट. एक तर माझ्याकडे नंबरच नव्हता आणि दुसरी गोष्ट मी का करणार असं. मग मी त्या बाईला विचारलं, तुझं नाव काय काय, तर तिने काही सांगितलं नाही. बरं, ही झाली परवाची गोष्ट. मग काल काही फोन आला नाही, मी म्हटलं जाऊ द्या असेल काही. पण आज सकाळपासून मला जवळजवळ 16-17 फोन आले आणि वेगवेगळ्या नंबर्सवर ना, बरं का. आणि एक दोनदा मी ठीकठाक उत्तरं दिली, पण मग तिसऱ्यांदा माझी ट्यूब पेटली की हा नक्कीच फ्रॉड प्रकार आहे. कारण ते दोघं इतक्या उत्तम आर्थिक परिस्थितीत आहे की अशा कुठल्या तरी आलतू फालतू बँकेकडनं किंवा फायनान्स कंपनीकडनं लोन घ्यायची त्यांना गरज नाही आणि ते लोन फेडू शकणार नाही अशी अजिबातच परिस्थिती नाही. सो मी तिला विचारलं, तुझं नाव काय, तुझ्या बँकेचं नाव काय, तू कुठून बोलतेस, तुला माझा नंबर कोणी दिला आणि त्यांच्याशी काय काम आहे आमच्या मित्रमैत्रिणींशी, सो तू मला मेसेज दे. म्हटलं, मी आपलं मेसेज पोहोचवायचं काम करते आणि तुझ्याकडे पत्ता असेल ना, म्हटलं त्यांनी लोन जर घेतलं तर तुझ्याकडे पत्ता ना, मग तू जा की घरी त्यांच्या. तर अर्थातच तिच्याकडे उत्तर नव्हती कारण ती फ्रॉड आहे. सो ती मला म्हणायला लागली, नाही मॅम, हे तर सगळं आम्ही केलंय ऑलरेडी. हिंदीत बोलत होती. तर तुम्ही प्लीज आमचा कॉल कनेक्ट करा ना. सो कुणाशी कॉल कनेक्ट करा, म्हणजे इधर त्या मित्राशी किंवा त्या मैत्रिणीशी किंवा अगदीच कोणाशी नाही तर अमेय सरांशी कॉल कनेक्ट करा. आणि कुठेतरी मी ऐकलं होतं आमच्या लेडीज ग्रुपमध्ये, आय गेस मागच्या आठवड्यात की अजून कुठे मला माहित नाही, की असा कॉल होल्डवर ठेवायचा नाही अजिबात. कारण जेव्हा आपण कॉल होल्डवर ठेवतो ना, तेव्हा हे आपला डेटा सगळा चोरी करतात आणि त्याच्याने फ्रॉड होतो ऑफकोर्स. सो कुठून तरी ती ट्यूब पेटली, सद्बुद्धी सुचली मला आणि मी नाही म्हटले तिला. मग हा नंबर तो नंबर सगळे नंबर ब्लॉक करत करत शेवटी मी तिला म्हटलं, बाई हे बघ, तुलाही माहितीये मला माहितीये तू फ्रॉड आहेस, सो प्लीज हे सगळे ट्राय करणं बंद कर आणि आता मला डायरेक्ट तू पोलीस स्टेशनमध्ये भेट, असं म्हणून मी तोही नंबर ब्लॉक केला. मग मी त्या मित्राला फोन केला ज्याचं नाव घेऊन मला एवढे फोन आले सकाळपासून. मग तो मित्र म्हटला, अरे म्हणे बाबा, बरं झालं तू मला सांगितलंस, असं काहीही नाहीये आणि अजिबात कॉल होल्डवर ठेवून कुणालाही कुठलीही डिटेल्स देऊ नको किंवा कुठलाही कॉल कनेक्ट करू नको, कारण मी स्वतः मागच्या वर्षी 1-1.5 लाखाला फसवलो गेलो याच प्रकरणामुळे. सो प्लीज आय रिक्वेस्ट एव्हरीवन की अजिबात कुणालाही एंटरटेन करू नका. कुठल्याही बँकेचं नाव घेऊ द्या, अगदी फेमस बँकांचं नाव घेऊ द्या, अजिबात कुणालाही एंटरटेन करू नका. OTP देऊ नका, ऍप्स डाउनलोड करू नका. त्यांनी सांगितलेल्या लिंक्सवर क्लिक करू नका किंवा त्यांनी सांगितल्यावर कॉल होल्डवर ठेवून दुसऱ्यांना कनेक्ट सुद्धा करू नका. फ्रॉडर्सचे भयंकर प्रकार आलेले आहेत आजकाल, अतिशय खतरनाक लोक आहेत ती. सो आपण तर काही सोशल मीडिया वापरणं आणि हे सगळं बंद नाही करू शकत अचानक उठून की चला मी ऑनलाईन व्यवहारच नाही करणार, मी बँकच बंद करते, हे तर शक्य नाही. सो आम्याने मला जे सांगितलं त्यानुसार तो म्हटला की आपल्याला फर्म राहणं, आपण स्ट्रॉंग राहणं आणि अवेअर राहणं हेच आपल्या हातात आहे. सो प्लीज टेक केअर. बाय बाय.